मुंबई नाशिक महामार्गावर गेली 3 वर्ष सुरू असलेल्या माणकोली उड्डाण पुलाचं काम अखेर आता पूर्ण झालेलं आहे। या पुलाच्या कामामुळे ठाणे भिवंडी बायपासवर कमालीची वाहतूक कोंडी होत होती। आज या पुलाच्या एका बाजूचं काम पूर्ण झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पुलाचं थोड्याच वेळात उद्घाटन करणार आहेत। या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर नाशिककडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे होणारा जो वेळ होता तो वाचणार आहे। किमान अर्धा तास हा वेळ वाचू शकतो। 180 कोटी रुपयांच्या प्रकल्पाविषयी आपण बघतोय की आता हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, आता आपण बघतोय की हा जो मार्ग आहे गेले 3 वर्ष सुरू होता आणि आता हा माणकोलीचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे सुरू झालेला आहे। काय सांगाल सविस्तर माहिती? आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं आता उद्घाटन होणार आहे। नक्कीच मधुरा, ठाणेकरांसाठी आणि मुंबईकर असो किंवा नाशिककर असो किंवा कल्याणकर असो सर्वांसाठी ही खुशखबर असणार आहे का माणकोली ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन थोड्या वेळातच मुख्यमंत्री करणार आहेत। खरं म्हणजे ह्या आधी भिवंडीत जायचं का नाही हा मोठा प्रश्न होता। अनेक राजकीय नेत्यांनाही अनुभव आला, ते चालत गेलेत या रस्त्यावरनं। त्यामुळे ही कोंडी कधी सुटते, ही वाहतूक कोंडी कधी सुटते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आज तो दिवस आलेला आहे। आपल्याबरोबर या परिसराचे खासदार आहेत कपिल पाटील, त्यांनी हे पूर्ण साकारलेलं आहे। त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की काय प्लॅनिंग होता, किती दिवस लागले आणि पुढे कशी रणनीती असणार आहे। सगळ्यात आधी MMRDचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी भिवंडीकडे लक्ष केंद्रित करून भिवंडीच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी फार मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। त्याची फळनिष्पत्ती म्हणून आज या ठिकाणी माणकोली नाक्यावरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे। आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वेअरहाऊसिंगचा व्यवसाय हा भिवंडी तालुक्यात आहे आणि देशातलं सगळ्यात मोठा टेक्स्टाईलचा व्यवसाय भिवंडी शहरात आहे आणि त्याच्यामुळे फ्लोटिंग पॉप्युलेशन जी फ्लोटिंग पब्लिक आहे व्यवसायासाठी येणारी ती फार मोठ्या प्रमाणात भिवंडी शहरामध्ये येत असते। त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी म्हणजे टेक्स्टाईलच्या संदर्भात असेल, गोडाऊनच्या गाड्या येतात त्याच्या संदर्भात असेल, नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते। म्हणून या स्थानिक लोकांना तर एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल तरी फार मोठ्या दिव्यातून जावं लागत होतं। शाळेतल्या मुलांचा प्रश्न असेल, ठाण्याकडून नाशिककडे जाणारे लोक असतील, नाशिककडून मुंबईकडे जाणारे लोक असतील, कल्याणचे असतील, भिवंडी शहरातले लोक असतील, ग्रामीण भागातले सगळ्यांनाच वाहतुकीच्या कोंडीचा फटका बसत होता। कधी कधी ते VIP सुद्धा पायी जावं लागत होतं किंवा मोटरसायकलवर जावं लागत होतं। ह्या परिस्थितीतून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या या पुलाच्या उद्घाटनामुळे सगळ्यांनाच फार मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळणार आहे आणि फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या कोंडीतून जनतेची सुटका होणार आहे। निश्चितपणाने मी ह्या लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून तमाम जनतेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, MMRDचे आयुक्त मदान साहेब यांना धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी हा ब्रिज मंजूर केला आणि आज त्यांचं उद्घाटन होत आहे। येणाऱ्या काळामध्ये रांजोली नाक्यावर असलेलं ही उड्डाणपूल आहे, त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचंही उद्घाटन होईल। आज पहिल्या फेजमध्ये इथं अर्ध्या पुलाचं उद्घाटन होत आहे। अर्ध पूल येणाऱ्या काही 3-4 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन। दोन्ही पुलांचे मिळून 180 कोटीचा निधी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केला होता। निश्चितपणाने ग्रामीण भागातील सगळीच जनता, शहरातली ठाणा, मुंबई, भिवंडी, कल्याण ही सगळी जनता निश्चितपणाने मुख्यमंत्री महोदयांना कपिल, ह्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतो तो म्हणजे गेली 3 वर्ष या पुलाचं एकूणच काम सुरू होतं, इतकी वर्ष का लागली या संपूर्ण पुलाच्या बांधकामाला? नक्कीच सर, असा एक जनतेचा प्रश्न आहे का खूप वर्ष लागली, म्हणजे 3 वर्ष लागली या पुलाच्या बांधकामाला, काय करणार? खरं तर याच्यासाठी नेहमीच आम्ही पाठपुरावा करत राहिलो। DPCची मीटिंग असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तक्रार असेल, आम्ही सतत तक्रारी करत राहिलो। पण ट्रॅफिक पोलिसांच्या एका सूचनेमुळे ह्या पुलाला खऱ्या अर्थाने उशीर लागला। कारण मधला जो स्पेस आहे माणकोली नाक्यावरचा फार मोठ्या प्रमाणात गोडाऊनच्या ठिकाणी गाड्या जातात, मल्टी एक्सेल गाड्या आहेत, मोठे मोठे ट्रेलर जातात। त्यामुळे त्यांचं म्हणणं असं पडलं की या ठिकाणी तुम्ही RCC न करता स्टील स्ट्रक्चरने जर फार मोठ्या प्रकारचा मोठा स्पॅन ठेवून जर हे ब्रिज बनवलं तरच त्याचा उपयोग होईल, नाही तर मोठ्या ट्रेलर ज्या गोडाऊनकडे जातात त्यामुळे इथं अडथळा निर्माण होईल आणि त्या स्ट्रक्चरला मंजुरी मिळण्यासाठी वेळ लागला। खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे खूप लोकांना त्रास झाला। परंतु या आधी ह्या पद्धतीचं त्या टेंडरमध्ये
नसल्यामुळे, स्टील स्ट्रक्चर नसल्यामुळे या ब्रिजला उशीर लागला. काही उशीर थोड्याफार प्रमाणात मान्यता याच्यामुळे लागला असेल, पण आता मला वाटतं निश्चितपणाने जो राहिलेलं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल. यामुळे लोकांना त्रास झाला ही भावना मला स्वतःला कितीतरी वेळा त्रास झाला असेल का मी माझ्या घरातून बाहेर पडलो की ट्रॅफिकचा सामना केल्याशिवाय ना ठाण्याला जाता येत ना भिवंडीला जाता येत, अशा प्रकारची परिस्थिती होती. कपिल, खरंय अगदी एकूणच आपण बघितलं तर हा ब्रिज बांधण्याच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी होत होती. मात्र आता हा उड्डाण पूल तयार झालेला आहे आणि ह्याचं उद्घाटन आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल. धन्यवाद एकूणच या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.